आपले जो शिक्षक मतदारसंघ आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आला होता। 13,056 मतदार या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे शिक्षक विधान परिषद मतदारसंघामध्ये। त्या संबंधमध्ये राजकीय पक्षाची बैठक घेण्यात आली आणि सर्व पत्रकाराला त्याबद्दल सूचित करण्यात आलं। सोमवार शेवटची तारीख आहे की यदि कोई शिक्षक सुटलेला असेल तो त्यांनी आपलं नाव आवर्जून याच्यामध्ये नोंद करून घ्यावा, ही माझी सर्व शिक्षक बांधवाला विनंती। सर, उष्णतेमुळे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले अशी एक चर्चा आहे। उष्णतेमुळे 144 अंतर्गत एक आदेश पारित करण्यात आलेला आहे। या आदेश सगळे कामगारांना एक आधारस्तंभ आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे। याच्यामध्ये हवामान खात्याने पुढच्या 1 आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असं एक सूचित केलेलं आहे। आपण मागचे काही दिवसपासून बघतोय की 45-46 डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगावमध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे। या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळेला आपण याच्यामध्ये 144 अंतर्गत बेसिकली आपण 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहे की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी 11:30-12 पासून संध्याकाळी 4-4:30 पर्यंत या कालावधीमध्ये बाहेर जाणं सगळ्यांनी टाळावा। यदि कोणाला कोई म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदि कुठल्या अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्यता पिण्याच्या पाण्याची सोय, शेडची सोय, पंखे, कूलर इत्यादीची सोय त्या ठिकाणी करण्यात यावं। तसंच ज्या कोचिंग सेंटर्स, आता स्कूल कॉलेजेस बंद आहे परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी योग्यता काळजी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात यावा। लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता काळजी घेण्यात यावा, याच्यासाठी आपण या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात आलं। जमावबंदी वगैरे पण आहे का सर असं एका ठिकाणी? कुठल्या प्रकार जमावबंदीच्या एक मी क्लॅरिफिकेशन असं देतोय की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा। जमावबंदीचा अजिबात अर्थ नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केलं। जमावबंदी विभिन्न प्रकारची असतो। जमावबंदी 50 पेक्षा जास्त प्रकार मलाही माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी करू नये सूचित करू शकतो आणि यदि कोई जाणून बुजून कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यावर विभिन्न प्रकारचे विभाग जसे पोलीस विभाग झाला, कामगार विभाग झाला, आरोग्य विभाग झाला, महसूलचा विभाग झाला, ग्रामपंचायत झाली, नगरपालिका झाली, त्या सगळे त्याला सहकार्य करू शकतो। त्याला एक अधिकार मिळतो की कुठल्याही व्यक्तीला या कुठल्याही नागरिकांना त्रास होत असेल तर त्याला सहकार्य करण्यासाठी त्याला अधिकार मिळतो। या गोष्टी आपण जमावबंदी या जमावबंदी नसतो त्याच्या 144 CRPC या भारतीय न्याय संहिता अंतर्गत आपण त्याला असा एक आदेश पारित करतो। आपण जमावबंदी या लॉकडाऊन कुठल्या प्रकारचे जाहीर केलेलं नाही। आपण काय जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं काम या बाहेर पडताना आपण व्यक्तिगत काळजी घ्यावा आणि कोई भी कोणाला म्हणजे त्रासदायक प्रकारचे कामामध्ये लावू नये, डेंजरस परिस्थितीमध्ये काम करण्यात येऊ नये। एक हीट परिस्थितीला आपण एक डेंजरस परिस्थिती म्हणून आपण जाहीर केलेला आहे। तो यामध्ये म्हणजे कुठलेही जसे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक डेंजरस परिस्थितीचे जो नियमावली याच्यामध्ये लागू होत ते आपण या ठिकाणी लागू करून देऊ। सर, मुक्ताईनगर येथील पुराकाकोळा येथे जवळपास 100 पेक्षा जास्त शेळ्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झालेला आहे, काय सांगा? या मृत्यूच्या प्रमाणात सकाळी आपल्याला लक्षात आल्यानंतर आपले पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली। या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिला आणि भेट देऊन त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली। माझी सर्व पशुपालकांना या संबंधमध्ये याची पंचनामा करण्यात आली आणि त्या संबंधित शेतकरीला त्याच्या मोबदल्याचा प्रस्ताव पण आपण तयार करतो। माझी सर्व पशुपालकांना यही विनंती राहील की आपण आपले जो पशु आहे त्याला त्या संबंधित पशुप्रमाणे जो काही गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे ते आपण करावा। याची मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व LSS आणि LDOला सूचना करण्यात आलेल्या आहे, खासगी प्रॅक्टिशनर्सला पण सूचना देण्यात आलेल्या आहे। याच्यामध्ये बेसिकली फॉगिंग मशीन, जसे आपल्याकडे म्हशी या गाय असेल तर त्या ठिकाणी फॉगिंग मशीन असणं पाहिजे, गोठे असणं पाहिजे, शेडनेट असणं पाहिजे, त्याला व्यवस्थित आणि पुरेशा संख्येमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असणं पाहिजे। आज आपल्याकडे 87 गावामध्ये 101 टँकर चालू आहे, त्या ठिकाणी प्रत्येक जनावरांसाठी पण आपण नियोजन करून आपण टँकरची सोय करून दिलेला आहे। टँकरचे जो काही चालक आहे त्यांना सूचित करण्यात आले की फक्त एकच ठिकाणी न टाकता ज्या ठिकाणी ओटे जनावरांसाठी पण बांधून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पण आपण पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावा। ग्रामपंचायतला पण मी आदेश पण पारित केला होता, परंतु आज परत अपील करतो की संबंधित जनावरांसाठी पाणी उपलब्ध होत आहे की नाही आपण त्याची काळजी विशेषतः घेण्यात यावा, शेड उपलब्ध करून देण्यात यावा। आणि सगळे पशुपालकांना माझी विनंती आहे की जो काही गोष्टी आपले LDOनी आपल्याला सांगितलं असेल त्या सगळे बाबीचे आपण पालन कठोरपणाप्रमाणे करावं।
तशाच माझी सर्व आईला विनंती आहे, आशा वर्कर्सला विनंती आहे की लहान मुलं जो 0 ते 6 महिन्याचे वयोगटाचे आहे त्याच्या व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंग जो सायकल आपले संबंधित डॉक्टरांनी आपल्याला ठरवून दिलं असेल त्याप्रमाणे करावं. काही ठिकाणी 2 तास असेल, काही ठिकाणी 3 तास असेल, तर त्या आपण व्यवस्थित करून देण्यात यावं. रिपीटेड सायकल आपण वेळेवर आपण ब्रेस्ट फिडिंग करण्यात यावं. त्यांना कुठल्याही प्रकारची डिहायड्रेशन होऊ नये याच्यासाठी ब्रेस्ट फिडिंग 0 ते 6 वयोगटाच्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्याची काळजी घ्यावं. उन्हामध्ये सकाळी 9:30-10 पासून संध्याकाळी 6:30 पर्यंत लहान मुलांनी बाहेर अजिबात पडू नये याची दक्षता प्रत्येकाने संबंधितांनी घ्यावं. सर, ते वाघोदा, रावेर तालुक्यातील वाघोदा आणि रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांना दूषित पाण्यामुळे झाल्याची वाघोदा नावाचे एक गाव आहे जो सावदा नगरपालिकेच्या जवळ असलेलं एक गाव आहे. त्या ठिकाणी पाणी पुरवठा मध्ये दूषित पाणी असं आढळून आलेलं आहे. 20 तारीखला आपली जो पाणी सॅम्पल तपासणी झाली होती त्याच्यामध्ये पिण्यासाठी अयोग्य म्हणून आरोग्य खात्याने ठरवलं होतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाणीची म्हणजे डिस्ट्रीब्युशन पण बंद करण्यात आली होती आणि टँकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेली आहे. आणि शासनाने एक विशेष बाब प्रस्ताव पण पाठवण्यात आलेला आहे की यदि पाणी दूषित झालं असेल तर त्या ठिकाणी आपण पाणी पुरवठा म्हणजे टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करू शकतो की आता आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतोय. याच्यामध्ये 32 पेशंट ऍडमिट करण्यात आले होते. त्याच्यामध्ये एक पेशंट जरासा सिरियस आहे. बाकी सर्व पेशंटची उपचार, औषध उपचार 3 ठिकाणी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, सावदाचे ग्रामीण रुग्णालय, एक खासगी रुग्णालयामध्ये चालू आहे. एक पेशंट जरासा गंभीर अवस्थेत आहे. मी त्या पेशंटला भेट देऊन आलेलो आहे. त्या पेशंटचे म्हणजे 2 कंडिशन्स त्यांच्या किडनीमध्ये आणि त्यांच्या लंग्समध्ये 2 कंडिशन्स झालेल्या आहे, परंतु ते होशमध्ये आहे. आणि मागच्या 3 दिवसमध्ये आपले सिव्हिल सर्जन आणि आपले इतर वरिष्ठ शासकीय डॉक्टर्स त्यांच्या आरोग्यावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे. दर दिवस का जो रिपोर्ट आहे मागच्या दिवसपासून त्यांची सुधारणा आपल्याला दिसून येत आहे आणि पुढचा धोका टाळण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अडचण आपण टाळू शकणार आहे. वाघोदामध्ये 2 वर्ष पूर्वी पण असा पाणीमध्ये प्रॉब्लेम आपल्याला दिसून आला होता. हे परत कसं रिपीट झाला आणि याच्यामध्ये काय अडचण झाली आणि या भविष्यात किंवा टाळता येते याच्यासाठी उपविभागीय अधिकारीला एक दंडाधिकारी या म्हणजे मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यांना 10 दिवसची मुदत देण्यात आली आणि ते त्या रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रतिबंधात्मक कारवाई असेल या कुठले दुर्लक्ष झालं असेल तो त्याच्यावर कारवाई असेल, या 2 गोष्टी याच्यामध्ये पुढील करण्यात येणार. सर, सध्या जळगाव जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचा सामना जळगावकरांना करावा लागतो आहे जिल्ह्यामध्ये, तर या संदर्भात काही उपाययोजना केल्या आहेत का? आपण ज्या ज्या रोटेशन्स आपल्याला सोडायच्या होता त्या सगळे आवर्तन आपण सोडलेलं आहे. तो आता जो गिरणाचे जो हे आहे म्हणजे वॉटरशेड आहे त्या ठिकाणी जो आपल्याला अडचण जाणवत होता ते आता अडचण काही ठिकाणी कमी झालेलं आहे. पाणी पुरवठ्यामध्ये जो काही दुरुस्ती करायचे विषय होते ते पूर्ण प्रमाणे करण्यात आलेला आहे. 101 ठिकाणी टँकर चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी टँकरची मागणी येत असेल तो आपण ताबडतोब सुरू करून देतोय. 157 ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आलेलं आहे आणि यावल तालुका सोडून बाकी सगळे तालुक्यामध्ये कम जास्त प्रमाणात काही ना काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. 40गावमध्ये सर्वात जास्त तीव्र टंचाईची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी एक पूर्ण हेल्प डेस्क आणि कंट्रोल रूम पण स्थापन आहे आणि कुठलीही अडचण येत असेल तर ताबडतोब त्याच्यामध्ये उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांचे कुठलेही तक्रार असेल आपण अगदी म्हणजे वेळेवर आपण त्याला सोडवतोय. जसं उदाहरणच्या तौरवर वरणगाव नगरपालिकामध्ये काय तक्रार होते त्याला ताबडतोब जाऊन त्या ठिकाणी सोडवण्यात आलेलं आहे. सर, तापमान जास्त झालेलं आहे पण तापमान कमी करण्यासाठी शासनाकडून कुठल्या उपाययोजना करण्यात येणार आहे जसं मेट्रो सिटीमध्ये असतं? मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीमध्ये ते फॉगिंग वगैरेच्या नियोजन ते मोठ्या प्रमाणात करतात त्यासारखा उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकाला सूचना पण देण्यात आलेल्या आहे. विशेषतः ज्या ठिकाणी ओपन मार्केट्स आहेत ज्या ठिकाणी मोठी गर्दी होतोय, गर्दी टाळणे म्हणजे ऊन टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी सूचना पण दिलेल्या आहे. परंतु बस स्टँड, रेल्वे स्टेशन्स यांनी ज्या ठिकाणी आपण लोक प्रवासी त्या ठिकाणी जाऊन थांबतात तर त्या ठिकाणी नियोजन करावा म्हणून सूचना आपण दिलेल्या आहे, तोंडी सूचना दिलेल्या आहे. आणि मला सगळ्या लोकांनी सांगितलं की ते काहीतरी नियोजन करून राहिले या संदर्भात. आठवडे बाजाराची परिस्थिती कशी राहणार? आठवडे बाजार जिल्ह्यामध्ये असतात. आठवडे बाजारमध्ये भाई आपण यही विनंती केली की आठवडे बाजारमध्ये आज के डेटमध्ये आठवडे बाजारमध्ये दिवसात कोई जास्त गर्दी नसतो, तो दुकानदार पण त्या ठिकाणी जात नाही. ओनली विषय असतो की त्यांना व्यवस्थित ठिकाण मिळावं त्याच्यासाठी लोक जाऊन त्या ठिकाणी सामान वगैरे ठेवून येऊन राहिले. परंतु ग्रामपंचायतला यही माझी सूचना होती आणि एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आपण सूचना यही दिली आहे सगळ्यांना की आपण आठवडे बाजारमध्ये म्हणजे दुकानदार जो आहे विशेषतः त्या ठिकाणी जो विक्री करताय
त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन म्हणजे त्यांच्यासाठी नियोजन ठेवावं की त्यांनी म्हणजे उन्हात बसू नये. ग्राहक तो संध्याकाळी येऊन राहिले, परंतु चांगली ठिकाण मिळावा म्हणून काय आठवडे बाजारचे जो विक्री करतात ते जाऊन दिवसभर त्या ठिकाणी थांबतात. पण त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट. सर आठवड्यात जे सांगितलं की 12 ते 5 पर्यंत ऊन असतं, टेम्परेचर वाढल्यामुळे बाहेर निघू नये. पण काही ठिकाणी कमर्शियल झोनमध्ये वाटर पार्क झालं, त्या ठिकाणी बरेचसे लोक जात आहेत, त्यावर काही सूचना आहेत तो यामुळे 144 अंतर्गत आदेश काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये असा काय घडू नये याच्यासाठी सर्व विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या सर्व विभाग याची अंमलबजावणी करत आहे आणि याला टाळण्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह आदेश आहे. याच्यावर कारवाई करणार म्हणजे अपेक्षा नाही आहे. याच्यामध्ये मेन हे आहे की आपण प्रिव्हेंट करायला पाहिजे की अशी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि याबद्दल सगळे नगरपालिका महानगरपालिकाला हे आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे, ग्रामपंचायतला आदेश निर्गमित करण्यात आले आणि त्यांना हे सूचित करण्यात आले याला टाळण्यासाठी आपण व्यवस्थित उपाययोजना करून स्थानिक स्तरावर नियोजन करावं. पण काही ठिकाणी आकर्षक असं होर्डिंग लावण्यात आलेले आहे की सुट्टीच्या दिवशी किंवा मग 10 ते 4च्या दरम्यान जास्ती असते नागरिकांनी आमच्या वाटप. नाही वो संबंधित नगरपालिका शॉप ऍक्ट अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी नियोजन करण्याचे अधिकार आहे आणि त्या अधिकारला म्हणजे आधार देण्यासाठी आपण 144 अंतर्गत आदेश पण काढले. सर भुसावळ नगरपालिकेचा पाणी प्रश्न आहे, दोन तिथे फिल्टर होते 10 आणि 12 TMC. गेल्या वर्षभरापासून 12 TMCचं कामच चालू आहे, फक्त 10 TMCवर पूर्ण भुसावळला पाणी पुरवठा होतो. पुढचं नियोजन आजही तिथे नाही ते जो भुसावळच्या जो आपण जो फिल्टर हाऊसच्या संदर्भात म्हणतो ते अमृत योजना अंतर्गत मंजूर झालेला फिल्टर हाऊस जुना आहे. तो उसका ते मला ये जुना वाला विषय माहित नाही एक्झॅक्टली, परंतु ये अमृत वाला जो विषय आहे अमृतचं काम काही दिवसात पूर्ण होणार. जुनावाला म्हटलं की 12 MLT आणि 10 MLT माहिती घेतो. ठीक आहे.